नमस्कार माझ्या गोड ताईंनो. तर सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे 2 किलोपासून पूर्ण किटपर्यंतचा माझा व्यवसाय प्रवास, जो फक्त 2 किलो उलनपासून सुरू झाला आणि आज पूर्ण उलन रंगोली मटेरियल सप्लायर होईपर्यंत पोचला आहे. जर तुम्हीही घर बसल्या काहीतरी सुरू करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, सुरुवातीला माझ्याकडे काहीच मोठं नव्हतं, ना मोठा बजेट होता ना व्यवसायाचा अनुभव. मी फक्त 2 किलो उलन घेऊन सुरुवात केली. ओके. आणि स्वतः हाताने मग मी उलन रंगोली मॅट ही बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला काय झालं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी मॅट बनवला ना तेव्हा खूप चुक्या झाल्या आणि डिझाईन पण नीट बसत नव्हतं किंवा फिनिशिंग पण परफेक्ट येत नव्हती. मी थोडीशी टेन्शन घ्यायचे, पण नंतर परत हार नव्हते मानत. दररोज थोडं 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 का होईना पण शिकत गेले आणि माझं काम हे सुधारत गेले. ओके. तर मग काय झालं, सुरुवातीला ऑर्डर्स खूप कमी येत होत्या. कधी एकच ऑर्डर यायची तर कधी काहीच येत नव्हतं. मग काय झालं, लोकांना माझं काम दाखवण्यासाठी ना मी सोशल मीडियाचा वापर केला. जसे की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असते की तुम्ही तुमचं प्रोडक्टची ॲड करण्यासाठी सोशल मीडियाचा नक्की वापर करत चला. तर मग मी तिथे काय केलं, व्हिडिओ बनवले, फोटोज टाकले. रोज जे काही मी वर्क करायचे ते नेहमी रोज मी सोशल मीडियाद्वारे माझं जे मार्केटिंग आहे ते करत गेले. मग हळूहळू माझी व्हिडिओ रोज टाकल्यामुळे यूट्यूबला पण समजलं आणि इन्स्टाला पण समजलं की मी रोज व्हिडिओ टाकते तर मी काहीतरी तर मेहनत घेते. तर त्या मेहनतीची दाद म्हणून हळूहळू लोकांचा मला प्रतिसाद मिळायला लागला आणि मग मला पहिल्या काही ऑर्डर्स मिळाल्या. त्या प्रत्येक ऑर्डर्समध्ये मी माझं 100% दिलं बरं का. कारण मला माहीत होतं की पहिलं इम्प्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जे पहिलं इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने. मग काय झालं, जेव्हा माझे व्हिडिओ लोकांनी पाहिले तेव्हा खूप जणांनी मला विचारायला सुरुवात केली की डिझाईन कसं काढायचं, उलन रंगोली मॅट म्हणजे उलन कुठून घ्यायची, रेक्झिन म्हणजे काय, बरेचसे प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडायला लागले, कारण त्यांनाही घरगुती व्यवसाय हा करायचा होता. मग तेव्हा मला वाटलं की का नाही आपण रेडी ट्रेसिंग डिझाईन लोकांना देऊया आणि तिथून मी ट्रेसिंग प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. यामुळे काय झालं, लोकांना खूप सोपं झालं आणि मग म्हणजे रेडी रंगोली मॅट बनवण्यासाठी ट्रेसिंग मी जेव्हा प्रोव्हाइड करायला लागले ना तेव्हा उलन रंगोली मॅट बनवणं हे लोकांसाठी खूप सोपं झालं. म्हणजे लोकच कोणतं, माझ्या गोडताई. आणि मग माझ्या व्यवसायामध्ये आणखीन एक स्टेप ॲड झाली. त्यानंतर लोकांनी मला विचारायला सुरुवात केली, उलन कुठून घ्यायचं, मटेरियल कुठे मिळेल. तेव्हा मला जाणवलं की लोकांना एकच म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी मिळालं तर किती सोपं होईल. आणि मग मी फक्त मॅट बनवणंच नाही तर उलन, ट्रेसिंग आणि पूर्ण मटेरियल किट हे प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. आज मी अभिमानाने सांगते की मी उलन रंगोलीसाठी लागणारं सर्व साहित्य प्रोव्हाइड करते. तर असं आहे, 2 किलोपासून सुरू केलेला हा प्रवास आज 100 किलो उलनपर्यंत पोहोचला आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं ना ताईंनो, तर हा प्रवास सोपा नव्हता. पण सातत्य, मेहनत आणि स्वतःवरती विश्वास ठेवल्यामुळे हे सगळं काही शक्य झालं. आज माझ्याकडे अनेक ग्राहक आहेत आणि अनेक लोक माझ्याकडून शिकत आहे, व्यवसाय सुरू करत आहे. जर तुम्ही काहीतरी सुरू करायचा विचार करत असाल ना तर परफेक्ट टायमिंगची वाट पाहू नका. लहान सुरुवात करा, कारण मोठं होण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्हाला उलन रंगोली व्यवसाय सुरू करायचा असेल तर मी तुम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहे. फक्त तुमची तयारी असली पाहिजे की घरातून तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असेल ना तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच करू शकतात. आता उलन रंगोली मॅटसोबतच तुम्हाला सांगते, आता ट्रेंड सध्या पाईप क्लीनर म्हणून सुद्धा ट्रेंड खूप चालू आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यवसाय हा करू शकता. आता सुरुवातीला बघा, मी अगदी असे छोटेसेच फुलं वगैरे तयार करून देत होते, छोट्याशा रंगोलीज तयार करून देत होते. आणि मला सुरुवातीला अगदी मी म्हणजे व्हिडिओच्या जसं स्टार्टिंगला सांगितलं की अगदी कमी प्रमाणात मला ऑर्डर येत होती. पण मग मी अशी थकले नाही, निराश झाले नाही किंवा मग फक्त डोक्याला हात लावून बसले नाही. तर मग मी विचार केला की आणखीन आपण काय करू शकतो जेणेकरून आपलं जे प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. तर मग मी सोशल मीडियाचा आधार घेतला. सोशल मीडियावरती मी म्हणजे ॲड करत राहिले. त्यामुळे मग मला बरेचशा अशा ऑर्डर्स यायला लागल्या. तर तुम्ही बघू शकता इथे की हे माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या ह्या उलन रंगोली मॅट आहे. सुरुवातीला थोडीशी फिनिशिंग वगैरे खराब यायची, पण आपण आहे ना हळूहळू एखादी गोष्ट जर एकदम सातत्याने मन लावून जर करायला लागलो ना तर त्यामध्ये आपला हात कोणी धरू शकत नाही, मला असं वाटतं. मग मी काय केलं माहिती का, अगदी म्हणजे तोरण, अगदी छोट्या रंगोलीची तर ऑर्डर येत होती, पण मी एकदम आतुरतेने वाट बघत होते ती
3 फीट आणि 2 फीटच्या रंगोलीची, कारण तीसुद्धा रंगोलीची माझ्या हाताखालून जाणं मला खूप गरजेचं होतं. आणि फायनली स्वामींच्या कृपेने गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मला ती ऑर्डर मिळाली आणि नंतर ती ऑर्डरसुद्धा मी इतकी छान पद्धतीने केली ना, की बस यामध्ये मला सपोर्टला माझी पार्टनर होतीच, पण काही कारणास्तव आता तिने तिचं स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केलेला आहे आणि मी स्वतःचा केलेला आहे, पण ती पण थांबून राहिली नाही. तिने सुद्धा स्वतःचा बिझनेस हा उलन रंगोलीमध्येच स्टार्टअप केलेला आहे. तर तुम्ही तर बघू शकता की अगदी छोट्याशा इन्व्हेस्टमेंटपासून मी सुरुवात केलेली होती आणि आता बल्कमध्ये सुद्धा मी ऑर्डर घ्यायला लागलेली आहे आणि शिवाय महिलांना किटसुद्धा मी प्रोव्हाइड करायला लागलेली आहे. तर ना कसं असतं, एखाद्या गोष्टीला ना उशीर लागतो बरं का, एखादी गोष्ट होण्यापेक्षा बिझनेसला आहे ना खरंच उशीर लागतो आणि ग्रो होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तेवढा फक्त आपल्यामध्ये काय असायला हवे तर पेशन्स असायला हवे आणि आपल्यामध्ये ती कला असायला हवी, टॅक्ट असायला हवी की आपण आपलं प्रोडक्ट कसं लोकांपर्यंत पोहोचवू, कसं लोकांपर्यंत आपलं प्रोडक्ट जाईल याचाच आपण विचार केला पाहिजे. जसं की मी आता सुरुवातीला सांगितलं की मी ट्रेसिंगसुद्धा प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली होती. तर सुरुवातीला थोडीशी फिनिशिंग ट्रेसिंगची खराब यायची, पण हळूहळू माझ्या हाताखालून इतक्या ट्रेसिंग जायला लागल्या ना की त्यामध्ये सुद्धा फिनिशिंगमध्ये सुद्धा इतका बदल झाला आणि त्यानंतर मी अशा मोठ्या रंगोलीसुद्धा तयार करून द्यायला लागली आणि ह्या रंगोलीस तयार करून दिल्यामुळे ना बऱ्याचशा ताईंचं काम हे खरंच खूप हलकं झालं. आता ह्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगेल की ताईंनो बिझनेस सुरू करा, पण आता ज्या ताईंनी बिझनेस ऑलरेडी सुरू केलेला आहे, पण आता कसं आहे, हा बिझनेस इतका ट्रेंडिंगमध्ये चालतो ना की बस म्हणजे यापासून उलन रंगोलीपासून खूप साऱ्या रंगोलीज तयार होत आहेत आणि फक्त रंगोलीज नाही तर भरपूर साऱ्या गोष्टी आपण तयार करू शकतोय. तर त्यासाठी लागणारा जो वेळ आहे ना, जो कालावधी आहे ना, तो कमीत कमी लागण्यासाठी ना आपण ट्रेसिंग प्रोव्हाइड करतो. तर हे ट्रेसिंगसुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला हवं ते म्हणजे जे ट्रेसिंग आहे, हवी ती डिझाईन आपण ड्रॉ करून देत असतो. ओके, तर बघा ताईंनो, आता सुरुवातीला मी जसं सांगितलं की 2 kg उलन मी परचेस केली होती, तर आता 100 kg उलनपर्यंतचा माझा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर केला. तो असाच नाही आहे, त्यामागे खूप अशी प्रचंड मेहनत मी घेतलेली आहे. रात्रीचा दिवस एक केलेला आहे, खूप सारी अशी मेहनत घ्यावी लागलेली आहे. तेव्हा कुठे मला डिझाईन कशी असते, उलनची क्वालिटी समजलेली आहे. पहिल्यांदा सुरुवातीला माणूस चुकतो. सुरुवातीला जी उलन आली माझ्याकडे ती अगदी रफ वगैरे होती, पण नंतर मी मार्केट फिरले, नियर बाय जवळच्या मार्केटमध्ये गेले आणि तिथे उलन बघितली, पण ती अतिशय मला महाग मिळायला लागली. पण काय करणार, रिक्वायरमेंट एवढी यायला लागली की ही महाग उलनसुद्धा मला घेणं परवडत नव्हतं. पण सुरुवातीला मी म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली. मला वाटलं ना की मला रिक्वायरमेंट येत आहेत, बऱ्याचशा लेडीजला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर आधी मी म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की मी स्वतः इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जास्त पैसे टाकून, म्हणजे जसं की लॉस म्हणता येईल आपल्याला. सुरुवातीला मी ह्या बिझनेसमध्ये लॉस घेतला आहे. खोटं कशाला सांगणार, बरोबर खरंच सांगणार मी. लॉस म्हणजे कसा की अतिशय प्रचंड प्रमाणात महागात मी उलन आणलेली आहे आणि अगदी कमी दरामध्ये मी ती विकलेली आहे. त्यानंतर हळूहळू आपण रेक्झिनसुद्धा प्रोव्हाइड करायला लागलो. मग मी नाशिक, म्हणजे मी नाशिकची आहे तुम्हाला तर माहिती आहे, मी पूर्ण नाशिक म्हणजे केलेलं आहे, फिरून हिंडून माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन चांगल्या क्वालिटीचा माल तुमच्यापर्यंत, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तुमच्यापर्यंत कसं मी प्रोव्हाइड करू शकेल याच अनुषंगाने मी खूप फिरलेली आहे. आणि त्यानंतर मग मला चांगल्या क्वालिटीचं मटेरियल हे मिळालेलं आहे, ते म्हणजे बघा रेक्झिन. आता रेक्झिनसुद्धा आपण प्रोव्हाइड म्हणजे करतोच. आणि म्हणजे जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की उलन रंगोलीसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याकडे असतं. आता ही जी ऑर्डर आहे ना, ही पहिली ऑर्डर माझी होती, पहिलं शूट होतं माझं. ही ऑर्डर आपल्याला गोव्याची होती. तर त्यांनी 5 ते माझ्या मते त्यावेळेस, आता आठवत नाही, आता भरपूर दिवस झाले, कारण त्याला आय थिंक 5 मीटर रेक्झिन आणि काही ट्रेसिंग त्यांनी आपल्याकडनं घेतलेल्या होत्या. तर ही पहिली आपली आउट ऑफ महाराष्ट्राची ऑर्डर होती. आता अशा पद्धतीने माझा बिझनेस चालतो. हे सर्व काही तुमच्यासोबत मला डेली शेअर करायचं असतं, पण तुम्ही बघू शकता किती सारा हा पसारा झालेला असतो. हा पसारा आवरता नाकी नव्हता. कधी व्हिडिओ शूट करू, कधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येऊ आणि कधी मी माझे पण बिझनेसकडे लक्ष देऊ तेच कळत नाही. पण तरीही तुमचा इतका छान प्रतिसाद मला मिळत आहे ना, तर ताईंनो, मला हा प्रतिसाद फक्त मी काम करते आहे आणि मी स्वतःवरती विश्वास ठेवते आहे म्हणून मला मिळत आहे, कारण की मी तुमच्यापर्यंत माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करते आहे. काहीही नवीन मार्केटला आलं किंवा काहीही माझ्याकडनं म्हणजे ऑफर वगैरे असेल, ते मी ते तुमच्यापर्यंत लगेच आणण्याचा प्रयत्न करतच असते. त्याचं फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हणाल तर आता हे नॉन-वन. आता बघा, उलन रंगोलीसाठी आपण फक्त रेक्झिनचाच यूज नाही करत, तो नॉन-वनचा पण यूज करतो. उलन रंगोली बनवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे जे मॅट असतात ना, ते यूज करायचे असतात. एक म्हणजे रेक्झिन, दुसरं म्हणजे लेदर आणि तिसरं म्हणजे
हे नॉन-1. आता नॉन-1 आपण कशासाठी यूज करतो, तर नॉन-1चा उपयोग आपल्याला होतो बॅकड्रॉप बनवण्यासाठी आणि काय म्हणतात त्याला, तोरण बनवण्यासाठी, कारण ते हलकं असतं ना त्यामुळे. तर मग अशा पद्धतीने एक मी प्रोडक्ट जे आहे ना ते ॲड करत गेले आणि मग एका प्रोडक्टमधून दुसऱ्या प्रोडक्टमधून असं मला थोडे का होईना पैसे मिळत गेले. तर बघू शकता तुम्ही आता की जसं सुरुवातीला दाखवलं असतं मी की मी अगदी 2 kgचं पॅकेजिंगची ओपनिंग तुमच्यासमोर करत होते आणि आता कुठे 100 kg उलनची पॅकेजिंग मी तुमच्यासोबत करत आहे. तर ताईंनो, खरंच तुम्ही जर ह्या व्हिडिओमधून काहीतरी तुम्ही शिकला असाल किंवा थोडं तरी तुम्हाला मोटिवेशन मिळालं असेल ना, तर खरंच मी स्वामींचे आभार मानेल की तुम्ही हा व्हिडिओ बघतायत. इथपर्यंत बघत आलात तर खरंच काहीतरी शिकून जा या व्हिडिओमधून. माझी कळकळीची विनंती असते सगळ्या ताईंना की ताईंनो, प्लीज काहीतरी घर बसल्या करा आणि करतच राहा. सोशल मीडियाचा आधार घ्या. सोशल मीडियाचा आधार घ्याल तर कुठेच कमी होणार नाही. तुमचं जे मटेरियल आहे, जे तुमच्या वस्तू आहे त्या नक्की म्हणजे नक्कीच विकल्या जातात. आणि असं नाही येत आहे की एकच वस्तू आपल्याला धरून चालायची. एखादी वस्तू बनवण्यासाठी त्याला लागणारं ढेर सारं मटेरियल आपण आणू शकतो आणि ते सुद्धा सेलिंग करू शकतो किंवा मग त्यापासून आपण वस्तू बनवून ह्यासुद्धा सेल करू शकतो. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की 1 kgचीच पॅकेजिंग तुम्ही इथे बघू शकता. किती सारी 1 kgची पॅकेजिंग होती आपली आणि माझ्या रोजचे 10 ते 12 हे काय म्हणतात त्याला, जे पॅकेजिंग आहे किंवा पार्सल आहे, रोजचे 10 ते 12 मी हे प्रोव्हाइड करत असते. आता फक्त सुट्ट्या उलनवरती मी म्हणजे डिपेंड राहिले नाही, तर मग आता बऱ्याचशा ताईंना मी किटमध्ये प्रोव्हाइड करायला लागलेली आहे. म्हणजे तर काय, तर अगदी कमीत कमी रेट तयार केले, तर अगदी कमीत कमी प्राईज मी उलनच्या जे मटेरियल आहे, उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी लागणारं जे मटेरियल असतं ना, त्याची अगदी कमीत कमी प्राईस तयार केलेली आहे. आणि त्यानंतर त्याचेसुद्धा मी अशा पद्धतीने छोटंसं मिनी किट तयार केलेलं आहे. कारण कसं होतं की मी स्वतः जेव्हा ह्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना, त्यावेळेस आहे ना, सुरुवातीला मला असं वाटतं मी 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते. 1,000 रुपये माझी मैत्रीण, 1,000 रुपये मी, आणि फक्त उलनसाठी, बाकीचं तर साहित्य वेगळंच. तर त्यावेळेस ते सुद्धा मला खूप वाटले होते. मग बाकीच्या ताईंना का वाटणार नाही ना, म्हणून त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दरामध्ये आपण हे किट मी तयार करून दिलेलं आहे. त्या किटसाठी सुद्धा तुम्ही बघू शकता किती सारा प्रतिसाद मिळालेला आहे. सगळं पॅकेजिंग करायचं आहे. पॅकेजिंग करण्यापूर्वी मी तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ हे शेअर करत असते. तर बघू शकता तुम्ही सुरुवातीला माझे जो प्रवास होता 2 kgपासून तर 100 kgपर्यंतचा जो प्रवास होता तो तुमच्यासोबत शेअर केला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप द्यायला विसरू नका आणि गरजू ताईंपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच म्हणजे नक्की शेअर करा. फक्त तुम्ही एकट्या असाल तर दोघी मिळून हा व्यवसाय सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट लागेल. सुरुवातीला तुमची मैत्रीण किंवा तुमच्या शेजारणी वगैरे त्यांना कामाची इंटरेस्ट आहे, घर बसल्या कामाचा गरज आहे, त्यांनी दोघींनी मिळून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हे सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल. ओके, चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.